मृत्यूपत्र न करता जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या संपत्तीचे पुढे काय होते, भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन कशाकरता करायचं, ती आपल्या इच्छेनुसार आपल्याला ही जमीन, आपली संपत्ती ही आपल्यानंतर कोणाकडे जावी, कोणी त्याचा उपभोग घ्यावा. आपल्या घरामध्ये फॅमिली मेंबर्स बरेच आहेत, आई आहे, वडील आहेत, मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, जावई आहे, हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत, आपले क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत. पण ते कायदेशीर वारसदार आहेत का हो? क्लास 1 ASमध्ये कोण कोण आहेत? मुलीला मिळाली म्हणून जावायला मिळेल असं नाही आहे, आणि मला जावायला द्यायची आहे, किंवा मला सून माझी असं करते आणि सुनेला द्यायची. तर आणि ते मला सुनेला केव्हा द्यायची, तर माझ्या पश्चात द्यायची. ते जर द्यायची असेल तर मला काय करायला पाहिजे? माझ्या मनात असा विचार होत होतो, मी मृत्यूनंतर का माझ्यासमोर मुलांना मिळालं तर काय हरकत आहे? समाजाने मला भरपूर दिलेलं आहे आणि समाजाचं मी ऋण लागतो. त्यामुळे माझी ही जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या वारसदारांना आपलं कामा नये, ही समाजाकरता दिली पाहिजे. म्हणून मी पब्लिक ट्रस्ट करू शकतो. पुण्यातलं एक उदाहरण असं आहे, मी सांगू इच्छितो की आता सोसायटीमध्ये वडिलांनी नॉमिनेशन केलेलं होतं आणि एका मुलाच्या नावावर नॉमिनेशन केलं होतं. वडील त्या मुलाबरोबरही राहत होते, पण त्यांना 2 मुलं होती. श्रोते हो, नमस्कार. काहीहीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपला नेहमीचा पहिला प्रश्न, कसे आहात? मस्त मजेत ना? मित्रांनो, असंच मस्त राहण्यासाठी आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आज मी एक नवीन विषय घेऊन येत आहे. संपत्ती, वारसा हक्क आणि मृत्यूपत्र हे असे विषय आहेत ज्यावर आपण उघडपणे बोलणे टाळतो. मला सांगा, मृत्यूपत्र म्हणजेच विल न करता जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या संपत्तीचे पुढे काय होते? ऐकायला हा विषय थोडा कठीण वाटतो ना, पण भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि ह्याच विषयावर आज आपण अधिक सखोल आणि सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे, ॲडव्होकेट अमोल घाटपांडे सर. श्रोते हो, सरांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर उच्च विद्याविभूषित असून त्यांनी BCom, LLB आणि LLM पर्यंतचे कायदेशीर शिक्षण पूर्ण केलेले आहे. गेल्या 45 वर्षाहून अधिक काळ कायदा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुणे न्यायालयात वकिली केल्यानंतर जवळपास 35 वर्ष बँक ऑफ महाराष्ट्र, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक आणि इंडसइंड बँक यासारख्या नामांकित बँकांमध्ये कायदेशीर सेवा दिली. इंडसइंड बँकेतून व्हाईस प्रेसिडेंट लीगल ह्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर सध्या ते बँकेच्या पॅनेलवर सल्लागार वकील म्हणून कार्यरत आहेत. अनेक बँकांमध्ये कायदेविषयक लेक्चर्स देण्यासोबतच त्यांचे अभ्यासपूर्ण लेखही प्रसिद्ध होत असतात. विशेषतः दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा मृत्यूपत्रात संपत्तीचे वाटप कसे होईल हा विषय खूप गाजला आणि अनेकांसाठी मार्गदर्शकसुद्धा ठरला. त्याच महत्त्वाच्या विषयावरती आज सविस्तर चर्चा करण्यासाठी ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, तुमचे पुन्हा एकदा काहीच्या संपूर्ण टीमतर्फे मी खूप खूप स्वागत करतो आणि आजच्या चर्चेला सुरुवात करतो. चालेल, करूया आपण प्रश्नोत्तराने हा विषय आपण पुढे घेऊया. चालेल. पहिला प्रश्न, कोणकोणत्या प्रकारचे चल आणि अचल असे व्यवस्थापन केले जाते? संपत्तीचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक चल संपत्ती म्हणजे मुवेबल प्रॉपर्टी आणि अचल संपत्ती म्हणजे इमुवेबल प्रॉपर्टी. आता चलसंपत्तीमध्ये काय काय येतं की आपले बँक बॅलन्सेस असतात, पोस्टात डिपॉझिट्स असतात, जे पोस्ट अकाउंट असतात, हे चलसंपत्तीमध्ये करंट बॅलन्स किंवा याच्या येतात. आपले बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये किंवा इतर कंपनींमध्ये फिक्स डिपॉझिट्स असतात, क्युम्युलेटिव्ह डिपॉझिट्स असतात. ह्या दुसरा चलसंपत्तीचा एक प्रकार आहे. नंतर आपण LICच्या इन्शुरन्स पॉलिसीज घेतो विविध प्रकारच्या,
त्यासुद्धा चलसंपत्तीमध्ये येतात. आपण म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतो, शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवतो, हे सुद्धा चलसंपत्तीमध्ये येतात. ओके. हे चलसंपत्ती. आणि आता आपण म्हणजे चलसंपत्ती म्हणजे मुवेबल प्रॉपर्टी आणि जी लिक्विडेट लवकर होऊ शकते ती चलसंपत्ती. ओके. आता अचल संपत्ती म्हणजे इमोवेबल प्रॉपर्टी. इमोवेबल प्रॉपर्टीमध्ये काय येतं, जमीन, जुमला, इमारत, फ्लॅट, ह्या ज्या सगळ्या संपत्ती आहेत त्यांना अचल संपत्ती म्हणलं जातं. इमोवेबल प्रॉपर्टी जाते त्या इकडनं तिकडे जात नाही, तर त्या ट्रान्सफर कराव्या लागतात. ओके. आणि चलसंपत्तीमध्ये कसं होतं की ट्रान्सफरच्या ज्या प्रोसेसेस आहेत किंवा एकाकडनं दुसरीकडे द्यायच्या ज्या आहेत त्याची प्रोसेस फार कमी असते. आणि अचल संपत्तीमध्ये हे करायला जास्त प्रोसिजर जास्त आहे आणि प्रोसेस आणि वेळ जास्त लागतो. म्हणून ती संपत्ती बेसिक जी आहे ती त्याच जागेवर राहते आणि आपण कागदोपत्री ती आपण ट्रान्सफर करत असतो. हा दोन्हीमध्ये फरक आहे. आपण पैसे जसे आहेत ते पैसे हँडओव्हर करू शकतो, तशी चलसंपत्ती हँडओव्हर करू शकत नाही, त्याचं आपल्याला पोझिशन घ्यावं लागतं. हा मुख्य दोघांच्यातला फरक आहे. आणि ह्या दोन्ही प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपल्याला एक तर ते मिळवायचं साधन म्हणजे काय, आपण वडिलोपार्जित आपल्याला ते जमीन जुमला मिळू शकतो, फ्लॅट मिळू शकतो, ते वारसा हक्काने मिळतं. पण केवळ वारसा हक्काने मिळतं असं नाही, तर आपण आपल्या स्वतःच्या कमाईवर, स्वतःच्या हिमतीवर ह्या गोष्टी विकत घेत असतो. ओके. कधी कधी आपल्याला लॉटरी लागते, त्याच्यातनं आपण संपत्ती आपली वाढत जाते. ओके. आणि त्याच्यामुळे जे आहे म्हणजे एक तर संपत्तीचे दोन प्रकार, एक वारसा वडिलोपार्जित संपत्ती आणि स्वकमाईची, स्वकष्टार्जित कमाई, हे दोन संपत्तीचे मूळ प्रकार आहेत. ओके. आणि याचं व्यवस्थापन आपण कसं करायचं याच्या संदर्भात आज आपण चर्चा करूयात. की ही जी प्रॉपर्टी आहे ही ट्रान्सफर कशा पद्धतीने होते, त्याचे काय प्रकार आहेत? आता जर आपण ह्यात असताना म्हणजे आपण जिवंत असताना जर काही केलं तर आपण त्या ट्रान्सफर करतो. म्हणजे एकाला आपण तसं फिक्स डिपॉझिट जे आहे ते फिक्स डिपॉझिट किंवा शेअर्स आपण घेतले की शेअर्स आपण विकत घेऊ शकतो आणि ट्रान्सफर करू शकतो, विकू शकतो. त्यांची जी प्रोसेस ते फॉलो केली, डिमॅट अकाउंट असेल आणि स्टॉक मार्केटमध्ये आपण विक्री करू शकतो. म्युच्युअल फंडसुद्धा SIP करून विकत घेऊ शकतो किंवा विकू शकतो. तसंच इमोवेबल प्रॉपर्टी जी आहेत ती आपण खरेदी खात्याने किंवा दान देऊन किंवा बक्षीस देऊन आपण देऊ शकतो. आणि त्याच्याकरता जे आहे ते ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट जो आहे तो बेसिकली इमोवेबल प्रॉपर्टीकरता ॲप्लिकेबल आहे. आणि त्याच्या प्रोसेस दिलं म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आणि रजिस्ट्रेशन ॲक्ट हे दोन मुख्य जे आहेत त्याच्या आधारे त्यात जी प्रोसेस दिलेली आहे त्यानुसार आपण ट्रान्सफर करत असतो. आता हा जो मुद्दा आहे हा नॉर्मल प्रोसेसमध्ये झाला, पण मृत्यूनंतर काय करायचं त्याची आज आपण जास्त चर्चा करूयात. ओके. मग असं व्यवस्थापन करण्याचा काय फायदा आहे आणि त्यामध्ये रिस्क काय आहे? हां, आता याच्यामध्ये रिस्क म्हणली तर कमी आहे. ओके. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन कशाकरता करायचं, ती तर आपल्या इच्छेनुसार आपल्याला ही जमीन, आपली संपत्ती ही आपल्यानंतर कोणाकडे जावी, कोणी त्याचा उपभोग घ्यावा, कोणी किंवा कोणाला त्याचे आहे की त्याच्याबद्दल एक उदाहरण हे देतो की आपल्या घरामध्ये फॅमिली मेंबर्स भरपूर आहेत, बरेच आहेत. म्हणजे आई आहे, वडील आहेत, मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, जावई आहेत, हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत, आपले क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत. पण ते कायदेशीर वारसदार आहेत का हो? ते हिंदू सक्सेशन ॲक्ट खालती सगळेच हे कायदेशीर वारसदार नाहीत. मग एक वारसदार नाहीत म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्ट खालती क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे क्लासेस केलेले आहेत. आणि क्लास 1 लिगल एअर्स जे आहेत असतील तर क्लास 2च्या पुढचे जे लिगल एअर्स आहेत त्यांना ती संपत्ती मिळत नाही. आता क्लास 1 एअर्समध्ये कोण कोण आहेत? बायको, मुलं आणि आई, ही क्लास 1 एअर्स आहेत. ओके. त्याच्यामध्ये सुना इन्क्लूड नाही आहेत, जावई इन्क्लूड नाही आहेत किंवा नातवंड इन्क्लूड नाही आहेत. हे कायदेशीर वारसदार नाहीत. ते फॅमिली मेंबर्स असं आहेत पण कायदेशीर वारसदार नाहीत क्लास 1 एअर्समध्ये. क्लास 2 आणि क्लास 3मध्ये पुढं आहेत, ते नाही असं नाही,
पण आपण आत्ताची जी चर्चा करणार ते जास्त आपण क्लास 1 एअर्सवरच जास्त आपण चर्चा असं करतो आहे, कारण की त्याच्यामध्ये आम्हाला समजा मला जावई जास्त मला मदत करतो आहे, मुलगी आणि जावई आहे, आणि मला मुलीला मिळाली म्हणून जावायला मिळेल असं नाही आहे, आणि मला जावायला द्यायची आहे किंवा मला सून माझी असं करते आणि सुनेला द्यायची, तर आणि ते मला सुनेला केव्हा द्यायची तर माझ्या पश्चात द्यायची. ते जर द्यायची असेल तर मला काय करायला पाहिजे तर मृत्यूपत्र केलं पाहिजे. आता हा एक कॉमन मुद्दा झाला, पण आता बऱ्याच वेळा हे नॉर्मल परिस्थितीमध्ये किंवा सामान्य परिस्थितीमध्ये हे मी जे सांगितलं ते लागू पडतं. पण काही वेळेस असं होतं की घरात आपल्या जी मुलं आहेत ती सक्षम नसतात. म्हणजे सक्षम नसतात म्हणजे काही मानसिक त्यांना विकार असू शकतात किंवा शारीरिक विकार असू शकतात की जे स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत नाही, ते कॅपेबल नाही, इन शॉर्ट केपेबल नाही. म्हणजे त्यांचं वय वाढत असतं. म्हणजे पर्टिक्युलरली मतिमंद मुलं म्हणा, गतिमंद मुलं म्हणा, किंवा शारीरिक व्यंग्य म्हणजे त्यांचे हातपाय नाही आहेत त्यांना, काही त्यांना विकार आहेत असा, की त्यांची काळजी घेणं हे जरुरी आहे. आपल्यापासून आपण जिवंत असता आपण त्यांची काळजी घेत असतो, पण सर्वात काळजी जी असते ते आपण गेल्यानंतर काय यांचं होणार, ह्या मुलांची काळजी किंवा अशा मुलांची काळजी जास्त असते. तर त्याच्यामध्ये काय मृत्यूपत्र नुसतं करून उपयोग होत नाही किंवा मृत्यूपत्राने करत नाही. त्याकरता आपण फॅमिली ट्रस्ट करू शकतो, आणि फॅमिली ट्रस्ट करून ट्रस्टी नेमू शकतो, आणि त्या मुलांना किंवा अशी मुलं किंवा बाकीचे आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याकरता त्यांच्या बेनिफिट्सकरता आपण ट्रस्ट चालू करू शकतो, आणि आपण त्याच्याकरता हे मॅनेज करण्याकरता व्यवस्थापन करण्याकरता ट्रस्टी नेमू शकतो. ओके, मग ट्रस्टी वुड बी एनी ऑफ द फॅमिली मेंबर? येस, ट्रस्टी कोणी असू शकेल. फॅमिली मेंबर्स असायला पाहिजे असं काही नाही. तुमचे क्लोज फ्रेंड्स असू शकतील, तुमचे क्लोज नातेवाईक असू शकतील, म्हणजे तुमचे भाऊ असेल, सासरे असतील, किंवा हे जे आहेत म्हणजे फॅमिली मेंबर्स नाही आहेत पण तुमच्या अतिशय जवळचे आहेत, की त्यांना तुम्ही भाऊ आहे, भावाला तुम्ही सांगता, किंवा तुमचे मित्र आहेत त्यांना तुम्ही ते नेमू शकता. त्यामुळे फॅमिली ट्रस्ट आपण करून आपल्या मुलांची अशा मुलांची आपण काळजी घेऊ शकतो. हा दुसरं आपण म्हणजे पहिलं जे मृत्यूपत्रांनी आपण व्यवस्थापन केलं हा मी पहिला मुद्दा सांगितला. दुसरं मी सांगितलं ह्या मुलांकरता सांगितलं. तिसरं असं आहे की हे मृत्यूपत्रानंतर काय द्यायचं. माझ्या मनात असा विचार होत होतो, मी मृत्यूपत्रानंतर का माझ्यासमोर मुलांना मिळालं तर काय हरकत आहे, मला जी इच्छा आहे त्यांना दिलं तर काय आहे. तर मी ह्यात असतानासुद्धा मी त्यांच्या नावाने बक्षीसपत्र करून देऊ शकतो. अच्छा. आणि मी त्या बक्षीसपत्रामध्ये अट घालू शकतो की मी यांना बक्षीस दिलेलं आहे, पण ह्या जागेमध्ये मी माझ्या मृत्यूपर्यंत ह्या जागेत राहील किंवा याचा उपभोग घेईल. त्याच्यावर मी बक्षीसपत्र त्याच्या नावावर ट्रान्सफर होईल आणि मी राहायचंही मला तर हे करेल. हे तिसरं हे आहे. काहींना असं वाटतं की नाही बाबा समाजाने मला भरपूर दिलेलं आहे आणि समाजाचं मी ऋण लागतो, त्यामुळे माझी ही जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या वारसदारांना आता कामा नये, ही समाजाकरता दिली पाहिजे. म्हणून मी पब्लिक ट्रस्ट करू शकतो, सार्वजनिक ट्रस्ट करून की कशा उपयोग होऊ शकेल त्याचा आपण उल्लेख होऊ शकतो. म्हणजे हे दान नाही, हे दानच एका प्रकारचं दानच केलेलं आहे, पण तुमच्या ट्रस्टीचं असणार आहे. म्हणजे पब्लिक युटिलिटीज म्हणजे पब्लिक ट्रस्ट करता, पब्लिक ह्याच्याकरता मी समजा देऊळ बांधलं आणि देवळाचे व्यवस्थापन करायचं असेल, मी जमीन जी आहे ती देवाकरता किंवा देवळाकरता स्थापन केली, किंवा मी शाळा स्थापन केली, किंवा मला माझी संपत्ती जी आहे ती गरीब विद्यार्थी आहेत, गरीब पण हुशार विद्यार्थी आहेत, त्यांच्या उपयोगी पडेल असं मला वाटतं आहे. पण मी आत्ताच ठरवू शकत नाही कोणाला द्यायचे काय यायचे. तर मी पब्लिक ट्रस्ट करून त्या माझ्या संपत्तीचा कसा विनियोग करता येईल, समाजाकरता त्याचा उपयोग कसा होऊ शकेल हे मी ठरवू शकतो. आता याचं सर्वात आपलं उत्तम उदाहरण म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे हे पब्लिक ट्रस्ट आहे, पब्लिक हॉस्पिटल आहे. हे मंगेशकर कुटुंबियांनी जे केलेलं आहे ते समाजाकरता केलेलं आहे. हे त्यांची स्वतःची संपत्ती त्यांनी हे केलेली आहे. हे
म्हणजे पुण्यातलं आपल्याला उदाहरण आहे म्हणजे धर्मादाय नाही म्हणत. धर्मादाय आहे. धर्मादाय. हे धर्मादायच आहे ना, म्हणून त्यामुळे पब्लिक ट्रस्ट म्हणलं मी, Public trust, okay. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. अच्छा. म्हणजे अशा विविध प्रकारे आपण चल आणि अचल संपत्तीचं व्यवस्थापन करू शकतो. आणि आता प्रत्येक याच्यात जे आहेत ते जे आहेत ते त्याच्यात फायदाही आहेत आणि धोकेही आहेत. मग सर इन केस हे व्यवस्थापन आपण नाही केलं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात? आता हे व्यवस्थापन करायलाच पाहिजे का, तर संपत्ती व्यवस्थापन करायलाच पाहिजे असं कुठलंही कंपल्शन नाही किंवा जरुरीचं नाही, पण करायलाच पाहिजे असंही नाही. पण आपण जर केलं नाही तर पर्सनल लॉ जे आहेत म्हणजे जसं हिंदू सक्सेशन ॲक्ट म्हणलं किंवा मुस्लिम लॉ म्हणलं किंवा इंडियन सक्सेशन ॲक्ट म्हणलं, त्याच्यामध्ये जे सक्सेसर कायदेशीर वारसदार दिलेले आहेत त्यानुसार त्या संपत्तीचं त्यांना ट्रान्समिशन होतं, म्हणजे त्यांच्याकडे ती संपत्ती जाते. आणि ती संपत्ती जाताना मग ते त्याच्यामध्ये ज्या प्रोसेस दिलेली आहे ती फॉलो करावी लागते. अच्छा. नामांकन आणि कायदेशीर मालकी ह्यामध्ये फरक काय आहे? हां, आता याच्यामध्ये मुख्य म्हणजे व्यवस्थापन करताना आपण काय करतो, बऱ्याच वेळा आपण नॉमिनेशन करत असतो, म्हणजेच नामांकन करत असतो. म्हणजे बँकेच्यामध्ये फिक्स डिपॉझिट त्यांचं आपण नॉमिनेशन करत असतो, शेअर्समध्ये आपण नॉमिनेशन करत असतो, म्युच्युअल फंडामध्ये आपण नॉमिनेशन करत असतो. इवन आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा आपले जे सोसायटीमध्ये फ्लॅट असेल तर आपले शेअर सर्टिफिकेट करता आपलं शेअर कोणाला येतं ते आपण नॉमिनेशन करत असतो. पण हे नॉमिनेशन आपण जे करतो, नॉमिनी जे असतात ते कायदेशीर वारसदार असतीलच असे नाही, ते वन ऑफ द सगळ्या म्हणजे बऱ्याचपैकी एक कायदेशीर वारसदार असू शकतात. आणि काही ठिकाणी आता बँकेच्या मध्ये आता 2025च्या आधी एकच नॉमिनेशन अलाउ होतं, एकाच व्यक्तीला तुम्हाला नॉमिनी करता येत होतं. त्या आणि माझ्याकडे 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, पण मी आधी 4घांना नॉमिनेशन करू शकत नव्हतो. पण मी ज्यांना आणि गैरसमज असे होते की नॉमिनीला पैसे दिले की नॉमिनीने पैसे घेतले की तो स्वतःच्या त्या पैशावर त्याचा स्वतःचा हक्क आहे किंवा संपत्तीवर त्याचा स्वतःचा हक्क आहे असा तो वापरू शकतो. आणि ट्रान्सफर करताना सुद्धा तोच विचार येतो की आपण म्हणून मग त्याला दिलं आहे, नॉमिनेशन केलं आहे ना, पण तसं नसतं. ते नॉमिनी जे आहेत ते जर विल केलं नसेल तर, विल म्हणजे मृत्यूपत्र केलं नसेल तर वारसदार जे आहेत त्यांच्यातर्फे किंवा जर विल केलं असेल तर विलमध्ये ज्यांना आपण संपत्ती दिलेले त्यांच्यातर्फे ते नॉमिनी होल्ड करत असतात. आणि नॉमिनेशनमुळे काय होतं की ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे देणं लागतं की संपत्ती आपल्याकडे येणं वारसदारांकडे किंवा नॉमिनीकडे येणं जे असतं ती नॉमिनीला दिल्यानंतर त्याची व्हॅल्यू कितीही असली, किंमत कितीही असली तरी क्रेडिटर जे आहेत किंवा जे आहे किंवा सोसायटी आहेत ते त्यांच्या नावावर ट्रान्सफर करून त्यांची जबाबदारी त्यांची संपते. पण आणि जबाबदारी जी चालू होते कायदेशीर वारसदारांना द्यायची किंवा मृत्यूपत्रातील वारसदार लेगटी जे म्हणतात त्यांना द्यायची, ही जबाबदारी नॉमिनीची होते. हा सर्वात महत्त्वाचा फरक आहे. हे एक प्रकारचं व्यवस्थापन आहेच आहे, पण हे व्यवस्थापन म्हणजे शॉर्ट टर्म टेम्पररी व्यवस्थापन आहे, कारण की नॉमिनीला ते सगळे द्यावे लागतात. त्यामुळे हा मुख्य ते नॉमिनी हा मालक नाही, स्वतंत्रपणे मालक नाही, तो स्वतः ती उपभोगू शकत नाही. जर त्याच्यामध्ये जर काही वाद निर्माण झाले किंवा कायदेशीर वारसदार जे आहेत ते त्याच्या केव्हाही तो ट्रस्टी म्हणून ते समजले जातात, नॉमिनी हे ट्रस्टी समजले जातात, विश्वस्त समजले जातात. त्यामुळे त्याच्यानुसारच ते होल्ड करू शकतात. त्यामुळे जेव्हा केव्हा जे कायदेशीर वारसदार त्या नॉमिनीकडनं ते वसूल करू शकतात. आत्ता पुण्यातलं एक उदाहरण असं आहे, मी सांगू इच्छितो की आता सोसायटीमध्ये वडिलांनी नॉमिनेशन केलेलं होतं आणि एका मुलाच्या नावावर नॉमिनेशन केलं होतं. वडील त्या मुलाबरोबरही राहत होते, पण त्यांना 2 मुलं होती. दुसऱ्या मुलाचं त्याचं म्हणावं ते वेगळे राहत होते.
बरं. वडील वारले, सोसायटीने यांच्या नॉमिनेशन त्यांच्या नावावर केलं. दुसरा मुलगा होता, त्यांनी काही ऑब्जेक्शन काय घेतलं, त्यांनी सगळं सुरळीत चाललं होतं. पण काही वर्षांनी आता जे आपलं रिडेव्हलपमेंट जे चालू आहे, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये ती संपत्ती, ती बिल्डिंग जी आहे ती रिडेव्हलपमेंटला आली. ती रिडेव्हलपमेंटला आल्याबरोबर त्याला जवळ 15-16 वर्ष उलटून गेलेली होती. 15-16 वर्षानंतर त्या दुसऱ्या मुलांनी ह्या मुलाला, भावाला सांगितलं, ह्या फ्लॅटमध्ये माझा हक्क आहे आणि ह्यामध्ये माझा हक्क केल्याशिवाय मी ह्याला परवानगी देणार नाही. बापरे, म्हणजे 15 वर्षानंतर त्याची 15-16 वर्षानंतर सुद्धा हे झाली. घडलेली घटना पुण्यातली आहे. हो हो. बापरे, म्हणजे हे कॉन्सिक्वेन्सेस ॲक्च्युली हे consequences आहे. तर प्रॉपर हे सगळं व्यवस्थापन असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. यातनं निर्देशित होतं. खरं आहे. आणि त्याकरता मृत्यूपत्र करणे हे जरुरी अशा करता आहे की वडिलांनी काय केली, ह्या मुलाला, आपल्याला हा मुलगा मला सांभाळतोय, ह्या मुलाच्या नावावर जावी म्हणून त्यांनी सदिच्छेने नॉमिनेशन त्याच्या एका मुलाच्या नावावर केलं. पण त्यांनी मृत्यूपत्र केलं नव्हतं. मृत्यूपत्र केलेलं नव्हतं. पण जर त्यांनी मृत्यूपत्रामध्ये असा उल्लेख जर केला असता की नॉमिनेशनचा थोडासा भाग बाजूला ठेवून मृत्यूपत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला असता की माझ्यानंतरची संपत्ती आहे ह्या मुलाला जावी, तर त्या केसमध्ये या दुसऱ्या मुलाला काही अधिकार राहिला नसता. ओके ओके. म्हणून मृत्यूपत्र करणं हे जरुरी आहे. एखादी संस्था किंवा ट्रस्ट नॉमिनी म्हणून नियुक्त करू शकतो का? नाही. आत्ताच्या नॉमिनेशन रूल्सप्रमाणे एखादी कंपनी म्हणा किंवा थर्ड आर्टिफिशियल पर्सन किंवा ट्रस्ट हे नॉमिनी होऊ शकत नाहीत. इंडिव्हिज्युअल नॅचरल पर्सन्स हेच नॉमिनी होऊ शकतात. ओके. म्हणजे मुलगा मुलगी, जावई, म्हणजे हे नॉमिनी जो आहे तो कायदेशीर वारसदार पाहिजेच असं नाही आहे. तुम्ही कोणालाही नेमू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रालाही नेमू शकता, तुम्ही वडिलांना नेमू शकता, मग की जे वारसदार क्लास 1 एसमध्ये नाही आहेत, पण त्यांनासुद्धा तुम्ही नेमू शकता. ओके. पण याच्यात अडचण अशी, म्हणजे मी मगाशी सांगितलं असं ट्रस्टी किंवा कंपनी हे नॉमिनी आर्टिफिशियल पर्सन जे किंवा लिगल पर्सन जे आहेत, आर्टिफिशियल म्हणून लिगल पर्सन्स हे नॉमिनी होऊ शकत नाही. अच्छा. आता नॉमिनी जे आहेत नॉमिनेशनमध्ये की एकच, आधी मी म्हणलं होतं तसं हे करता येतं. त्याच्यानंतरचे 2025मध्ये जे नियम बदलले त्याच्यानंतर त्याची चर्चा आपण नंतर करूया. ओके, चालेल. पुढचा प्रश्न घेऊया. मृत्यूपत्र आणि इच्छापत्र ह्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? मृत्यूपत्र आणि इच्छापत्र हे एकच आहे, त्यात फरक काही नाही आहे. ओके. काही जण त्याला मृत्यूपत्र म्हणतात किंवा काही जण इच्छापत्र. बेसिकली ही ज्याची इच्छा आहे त्यानुसार जे लिहिलं जातं त्याला इच्छापत्र म्हणतात. अच्छा. मृत्यूपत्र आणि इच्छापत्र हे एकच आहे. पण डॉक्युमेंटेशन वाईज जर हे पाहिलं तर एकच असतं. आपण नाव काही देऊ शकतो, हे मृत्यूपत्र म्हणून देखील देऊ शकतो किंवा इच्छापत्र देखील देऊ शकतो. ओके. कोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीची आपण व्यवस्थापन हे करू शकतो, म्हणजे मृत्यूपत्राद्वारे? मृत्यूपत्राद्वारे आपण जे व्यवस्थापन करू शकतो ते केवळ आपली स्वकष्टार्जित जमीन, स्वकष्टार्जित संपत्ती आहे त्याचंच आपण करू शकतो. जी आपल्याला वडिलोपार्जित संपत्ती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या वारसदारांचा, मुलांचा जन्मजात हक्क असतो, त्यामुळे त्याची ट्रान्सफर आपण करू शकत नाही. त्याचा उपभोग घेऊ शकतो, जरुरीकरता विकू शकतो, पण मृत्यूपत्राद्वारे त्याचं व्यवस्थापन करू शकत नाही. पण जरी मी जर त्याचा मालक होत असेल कायद्यानुसार तरीही मी नाही करू शकत? नाही. म्हणजे लिगल नेसेसिटी करतात त्याचा उपभोग घेणं की ते विकताही येईल लिगल नेसेसिटीज करतात. ओके. पण मी मृत्यूपत्राद्वारे ती जी संपत्ती आहे ती फक्त कायदेशीर वारसदारांनाच जाईल, मी माझ्या इच्छेप्रमाणे कोणाला देऊ शकत नाही. अच्छा, हा बेसिक डिफरन्स आहे. हा बेसिक डिफरन्स आहे. म्हणजे त्यांना, म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीला सक्सेशन ॲक्टच ॲप्लिकेबल होणार. ओके. म्हणजे जसं तुम्ही आधी उल्लेख केला होता की मी माझ्या मृत्यूपत्रामध्ये माझ्या मित्राचं किंवा ट्रस्टचं तसं उल्लेख करू शकतो, तसं इथं वारसाने जे मला आलेली आहे त्याला नाही करू शकत नाही. अच्छा, गुड. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे सर ही. मृत्यूपत्र वैध मानले जाण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीच्या मुख्य अटी कोणत्या आहेत?
मृत्यूपत्र जे करायचं आहे तो मृत्यूपत्र कोण करू शकतं तर सज्ञान व्यक्ती. म्हणजे आपल्याकडे सज्ञान व्यक्ती जे आपल्या भारतीय याच्याप्रमाणे जे 18 वर्ष पूर्ण जे झालेले आहेत ते सज्ञान व्यक्ती आणि ते मृत्यूपत्र करू शकतात. बरं. नुसतं ते नाही तर त्यांनी स्वतःच्या इच्छेने ते मृत्यूपत्र केलं पाहिजे, विल, आणि कोणाच्या दडपणाशिवाय ते केलं पाहिजे. ह्या 3 महत्त्वाच्या अटी आहेत मृत्यूपत्र करण्याकरता. ओके. आणि हे मृत्यूपत्र जे आहे ते 2 साक्षीदारांच्या समोर सही केलेलं पाहिजे. ते लेखी पाहिजे, त्याला कुठलाही मसुदा नाही. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला द्यायची आहे ते वारसदार असो नाही तर नसो तुम्ही त्यांना देऊ शकता. हे मी आधीच सांगितलं आहे त्याप्रमाणे. आणि त्याचा मसुदा असा नाही आहे की तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही आणि सगळ्या संपत्तीचा करायला पाहिजे असंही नाही आहे. तुम्ही सगळ्या संपत्तीचा त्यात उल्लेख करू शकता, सविस्तर उल्लेख करू शकता किंवा ढोबळ उल्लेख करू शकता. म्हणजे जसं की माझ्या बँकेतले डिपॉझिट्स जे आहेत, माझ्या बँकेतले डिपॉझिट्स माझ्या पहिल्या मुलाला द्यावेत. बरं. माझ्या म्युच्युअल फंडातले जे पैसे जे आहेत ते माझ्या मुलीला द्यावेत. बरं. किंवा शेअर्स आणि याच्यामध्ये जे पैसे जे आहेत ते माझ्या बायकोला द्यावेत. बाकीची माझे घर जे आहे ते दुसऱ्या मुलीला द्यावं किंवा जावयाला द्यावं हे मी सांगू शकतो. अच्छा. जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये लग्न केलेलं असेल तर त्याचं व्यवस्थापन पुढे कसं होतं? हां, आता स्पेशल मॅरेज ॲक्टखालती जर तुम्ही लग्न केलं म्हणजे हे हिंदू मॅरेज ॲक्टखालती लग्न न करता दुसऱ्या कुठल्या किंवा मुस्लिम लॉ खालती त्याच्यानुसार लग्न न करता तुम्ही स्पेशल मॅरेज ॲक्टखालती जर लग्न केलं आणि जर तुम्ही आधीच विल करून ठेवलेलं असेल, लग्न करायच्या आधी तुम्ही विल केलेलं असेल, मृत्यूपत्र केलेलं असेल आणि नंतर स्पेशल मॅरेज ॲक्टखालती तुम्ही लग्न केलं तर तुम्ही आधी जे विल केलेलं आहे ते विल रद्दबादल व्हॉइड ठरलं जातं आणि तुम्हाला तर करायचं असलं परत विल करावं लागतं. बट स्पेशल मॅरेज ॲक्ट काय म्हणजे? कुठल्याही 2 व्यक्ती कुठल्याही जातीच्या, अच्छा, ओके, 2 भिन्न जातीच्या 2 भिन्न एकत्र जातीच्या येऊन किंवा एका जातीच्या सुद्धा. बरं, म्हणजे घरच्यांच्या मर्जी व्यतिरिक्त असं म्हणायचं? घरच्याच्या मर्जी किंवा मर्जीनुसार किंवा मर्जी व्यतिरिक्त जर लग्न करायचं असेल तर ते स्पेशल मॅरेज ॲक्टखालती मॅरेज करू शकतात. ओके, म्हणजे मर्जीने सुद्धा होऊ शकतं? हो. 18 वर्षाच्या वरती आपल्याकडे आता लग्नाच्या बाबतीत जे ते मुलाला 21 वर्ष आणि मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते लग्नाच्या बाबतीत सज्ञान समजले जातात आणि ते त्यांच्या मर्जीने विवाह करू शकतात. आणि ते विवाह करू शकताना ते त्यांच्या धर्मानुसार विवाह करू शकतात किंवा स्पेशल मॅरेज ॲक्टखालती विवाह करू शकतात. अच्छा. त्याच्याकरता रजिस्ट्रेशन जे आहे ते करावं लागतं. ओके. म्हणजे आता मॅरेज रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहेच आहे. पण ते आत्ता आपण जे करतो ते आपल्या रिलिजन खालती किंवा धर्माच्या नुसार आपण मॅरेज करून ते मॅरेज रजिस्ट्रेशन आपण करत असतो. पण स्पेशल मॅरेज खालती सुद्धा आपण ते करू शकतो. कोर्ट मॅरेज हा नॉर्मल जो शब्द वापरला जातो तो स्पेशल मॅरेज खालती करतो, कारण की ते मॅरेज जे आहे ते स्पेशल रजिस्ट्रार जे नेमलेले आहेत त्यांच्याकडे नोंदणी केली जाते त्याची आणि त्यांच्याकरता ते संपन्न केलं जातं. अच्छा, ओके, फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं ॲक्च्युली. पुढचा प्रश्न घेऊया. विशेष अधिकार प्राप्त मृत्यूपत्र प्रिव्हिलेज विल म्हणजे काय आणि ते करण्यासाठी कोण प्राप्त आहे? प्रिव्हिलेज विल हे बेसिकली मृत्यूपत्र जे काही विल जे आहे ते आपल्या इंडियन सक्सेशन ॲक्ट याच्यानुसार केलेलं जातं. त्याच्यामध्ये आता जे एक सेक्शन 67 सेक्शन जो आहे त्याच्यानुसार आर्मी पर्सोनल जे आहेत म्हणजे सैन्यातले लोक जे आहेत त्यांच्याकरता स्पेशल तरतूद केलेली आहे की जे ते ऐनवेळी तोंडी किंवा लेखी मृत्यूपत्र त्यांना पाहिजे तेव्हा करू शकतात. अच्छा. काय पर्टिक्युलर ते केव्हा येईल त्या काय सांगता येत नाही, त्यामुळे त्यांच्याकरता ही स्पेशल प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे त्यांनी ओव्हरऑल जे विल केलं, मृत्यूपत्र केलं, सांगितलं तरी सुद्धा ते वैध धरलं जातं.
अच्छा. आणि त्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संपत्तीचं वाटप करतं किंवा व्यवस्थापन होऊ शकतं. मृत्यूपत्रासाठी न्यायालयाकडनं आदेश आणणं गरजेचं आहे का? नाही, आता त्याच्या आधी मी हे सांगतो, मृत्यूपत्र जे आहे ते मगाशी मी जर सांगितलं की मृत्यूपत्र जे आहे ते आपल्या फॉर्मॅटमध्ये आपल्या मसुदामध्ये करता येतं. तुम्ही पाहिजे तसं करू शकता. तुम्ही वकिलांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. आणि त्याच्या ते आणखीन एक करताना की मगाशी मी जर सांगितलं की तुम्ही तुमच्या फ्री विलनी केलेलं आहे आणि कोणाच्याही दडपणाखालती केलेलं नाही. हे करता म्हणून तुमच्यावर कुठलं तुम्ही तुमच्या फ्री विल याकरता डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेणं, जोडणं हे ॲडवायझेबल आहे. मी घेऊन ठेवलं की डॉक्टर तिथे एकतर वकील डॉक्टर तुम्हाला सर्टिफिकेट देतात, हे शुद्धी आणि त्यांच्या मर्जीनुसार हे करत आहेत, ते करायला सक्षम आहेत त्यावेळेस जे करतायत ते लिहून देऊ शकतात. आणि त्यांचं सर्टिफिकेट किंवा ते त्या विलवर स्वतः लिहितात. मी माझ्यासमोर त्यांनी हे आहेत आणि त्यांनी माझ्यासमोर हे केलेलं आहे. ते साक्षीदार नाहीत, ते तिसरी व्यक्ती आहे, डॉक्टर ते स्वतःचं सर्टिफिकेट देतात. आणि त्यांच्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट जर बिल चॅलेंज झालं, मग अशी तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारला आधीचा त्याच्या यानं. आणि आता मृत्यूपत्र हे रजिस्ट्रेशन करायची म्हणजे सब रजिस्ट्रारकडे जाऊन रजिस्टर करायची त्याला आवश्यकता नाही. ह्याला कुठलीही स्टॅम्प ड्युटी नाही. मृत्यूपत्र साध्या कागदावर करता येतं. अच्छा. हे त्याला कुठलीही स्टॅम्प ड्युटी नाही. रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही. रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही असं जरी मी म्हणलो तरीसुद्धा तुम्ही केव्हाही रजिस्टर करू शकता. अच्छा. म्हणजे एखाद्या साध्या कागदावरती लिहिलं आणि त्यांनी खाली सही केली, त्यांनी स्वतः आणि दोन साक्षीदार साक्षीदार पाहिजेत ते. आणि ते दोन साक्षीदारांच्या समोर ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांनी सही करायची. आणि दोन साक्षीदारांना ते मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलं आहे, कशा प्रकारे संपत्ती दिली हे साक्षीदारांना माहिती असायची आवश्यकता नाही. अच्छा. आवश्यकता नाही. पण शक्यतो काय होतं, कोणीही सही करताना काय करतो, कसं करतं, काय करणार आहे, जनरली विचारलं जातं. म्हणजे विचारता येत नाही का, विचारता येतं, सांगता येतं, पण सांगितलंच पाहिजे असंही नाही, नेसेसरी नाही. पण मग असे सर फ्रॉड होत असतील ना? नाही, फ्रॉड नाही हा. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा काही कारणास्तव मृत्यू झाला आणि तो ते विल्हेवाट म्हणजे व्यवस्थापन करायला विसरलेला असेल, तर त्या केसमध्ये जर त्या व्यक्तीचा कोणीतरी, आता 2 मुलं असतील, एखादा जसं एक तुम्ही मगाशी जी स्टोरी सांगितली त्यामध्ये दुसऱ्या मुलाने तो अधिकार 15 वर्षांनंतर सांगितला, परंतु सुरुवातीलाच त्याच्या लक्षात आलं की असं काहीतरी होणार आहे आणि झालेलं आहे, मृत्यू झालेला त्या व्यक्तीचा, आणि त्याचे ते 2 मुलं आहेत, त्यातलं एखादा काहीतरी असं चुकीचं काहीतरी करून तो सांगेल की हे प्रीडेटेड आहे, असं काही असे किस्से होत असतील. असे किस्से होऊ शकतात. मी त्या प्रश्नावर, तुमचा जो पहिला प्रश्न होता त्याच्यावर मी येतो त्या ह्याच्यात की इंडियन सक्सेशन ॲक्ट खालती कोर्टात न जाऊन लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रोबेट घेणं हे कंपल्सरी नाही. हे केव्हा की त्या मृत्यूपत्राबद्दल कोणाच्या पर्टिक्युलरली जे कायदेशीर वारसदार आहेत त्यांना डिस्प्यूट नाही. अच्छा. त्यांची संमती म्हणण्यापेक्षा त्यांना जे केलं ते मान्य आहे. जर मृत्यूपत्राबद्दलच मगाशी जसं तुम्ही हे केलं की मृत्यूपत्र केलं आहे तर दुसरा मुलगा त्या ह्याच्यात त्याला ते मान्य नसेल तर ते चॅलेंज करू शकतो. म्हणजे कायदेशीर वारसदारांमध्ये जर मृत्यूपत्राबद्दल संदेह असेल किंवा संदेह परिस्थितीमध्ये मृत्यूपत्र केलं गेलं असेल. आता बऱ्याच वेळा कसं होतं, एखादी व्यक्ती आजारी असताना त्याची एखादी कोणी त्यांची काळजी घेतात आणि त्या काळजीपोटी किंवा त्यांनी केलं म्हणून त्याच्या उद्योग म्हणून किंवा ते त्याच्यावर दडपण होऊन त्यांच्याकडनं लिहून घेतलं. समजा आता बऱ्याच वेळा कसं होतं, मुलं लांब गावी राहत असतात, दुसरीकडे राहत असतात आणि तुमची काळजी घेणारं कोण असतात, तिराहित व्यक्ती असते. म्हणजे ते कायदेशीर वारसदार नाही, नातेवाईक असेल पण वारसदार नाही आहे. बरोबर. म्हणजे तुमचा भाऊ आहे, भावाचं आपण उदाहरण, भाऊ बघतोय, बहिणी बघतीये. ओके. पण म्हणजे त्यांनी किंवा एखाद्या मुलांनी दडपण आणलं म्हणजे कोर्शन तुम्ही लिहून घेतलं त्यांच्या, तर ते व्हायची शक्यता दाट असते आणि त्या परिस्थितीमध्ये कोर्टात जाणं जरुरी आहे. आणि किंवा जर बिलमध्ये एक्झिक्युटर नेमला
की हे जर मी विल लिहिलेलं आहे की याची एक अंमलबजावणी ही ह्या व्यक्तीने करावी. ते व्यक्ती एक्झिक्युटर म्हणून म्हणलं जातं. ते एक्झिक्युटर नेमला तर लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी कोर्टात जाणं भाग्य आहे, जरुरीच आहे या अशाच केसमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक मृत्यूपत्राबद्दल सांगायचं म्हणजे मृत्यूपत्र हे तुम्हाला कितीही वेळा बदलता येतं. तुम्ही आधी रजिस्टर केलेलं असलं तरीसुद्धा नंतर तुम्ही ते बदलू शकता. ते परत रजिस्टर करायला पाहिजे त्याची आवश्यकता नाही. रजिस्टर केलं तर उत्तम, पण केलंच पाहिजे. त्यावेळेस तुमची परिस्थिती किंवा नसेल तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्ही सर्वात शेवटी जे विल केलेलं आहे, सर्वात शेवटी जे ते केलेलं आहे तेच मान्य केलं जातं. त्या केसमध्ये कोर्टात जाणं जरुरी असतं. आता बऱ्याच वेळा कसं होतं की आपण जी संपत्ती दिलेली असते ही बँकेत आहे म्हणा किंवा म्युच्युअल फंड आहे म्हणा, हे जे आहेत त्यांना काही माहीत नसतं. हे एक विल दिलं पण हे शेवटचं विल आहे की नाही हे कोणी सांगू शकत नाही. आता मी विल जे केलेलं आहे ते 10 वर्षापूर्वी केलं आहे. 10 वर्षापूर्वी केल्यानंतर मी आत्ता एक 20 वर्षांनंतर माझा मृत्यू झाला तर मी जे केलेलं आहे तेच शेवटचं विल आहे, त्याच्यानंतर मी केलेलं नाही हे त्यांना कसं कळणार? योग्य आहे की नाही? किंवा आता बऱ्याच वेळा कसं होतं की बँका म्हणा, म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा यांचे शेअर कंपनीजवाले वगैरे ते काय म्हणतात, त्यांची रिस्क काय आहे की हे मृत्यूपत्र त्याबद्दल त्या कुठली हे करण्याकरता ट्रान्सफर करण्याकरता सुद्धा ते रिस्क त्यांनी ठरवलेली असते. स्वतःची रिस्क पॉवर, रिस्क कपॅसिटी जी आहे त्यानुसार ते काय काय बँका ते 10 लाखापर्यंत जे आहे ते मृत्यूपत्राद्वारे किंवा कायदेशीर वारसदारांनी नुसतं ॲफिडेविट दिल्यानंतर त्यानुसार ते क्लेम त्यांचा डिसीज क्लेम सेटल करतात. म्हणजे मृत्यूपत्र हा डिसीज क्लेमच आहे. डिसीज क्लेम सेटल जो केला जातो ते एकतर कायदेशीर वारसदारांना सक्सेशन ॲक्ट खालती जो आहे हिंदू सक्सेशन ॲक्ट का मुस्लिम सक्सेशन ॲक्ट जो असेल त्यानुसार केला जातो किंवा मृत्यूपत्राद्वारे केलं जातं. अच्छा, ओके. पण त्याच्याकरता ते कोर्टाकडनं हे आणलं पाहिजे की नाही हे त्या याच्यावर अवलंबून असतं. जर कायदेशीर वारसदारांमध्ये कुठला जर वाद नसेल आणि संपत्ती जास्त नसेल म्हणजे प्रत्येक त्या ह्याची जे किंवा सोसायटीसुद्धा मगाशी सांगितलं असं सोसायटीसुद्धा सांगतील जर फ्लॅट ट्रान्सफर करायला नॉमिनीच्या नावावर केलं, नॉमिनल द्यायचं असेल तर मृत्यूपत्राद्वारे एकाला जर दिला असेल तर ते देऊ शकतील. किंवा सगळेच जर वारसदार असताना त्यांनी नेमलं असेल तर प्रश्न येणार नाही, ते करतील. पण बऱ्याच वेळा सोसायटी जे आहेत त्या स्वतःवर रिस्क जबाबदारी घेत नाहीत, कारण की ते स्वतःच ऑफिस बेरर त्यांचे जे असतात ते ऑनररी असतात. ते स्वतःवर जबाबदारी काय घेतात? कारण ते म्हणतात की तुम्ही कोर्टाकडनं ऑर्डर आणा, कोर्टाकडनं तुम्ही एक तर सक्सेशन सर्टिफिकेट आणा, जर हे नसेल तर विल असेल तर तुम्ही प्रोबेट घेऊन या किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घेऊन या, त्याप्रमाणे आम्ही तुमच्या नावावर करू. खूप महत्त्वाचा मुद्दा आणि खूप छान पद्धतीने डिटेलमध्ये तुम्ही सर डिस्कस केला. थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न घेऊया. कायदेशीर वारसा आणि वारस हक्क काय आहे? सक्सेशन ॲक्ट खालती पर्सनल लॉ, स्वतःचा वैयक्तिक जो लॉ आहे म्हणजे हिंदू असतील हिंदू मॅरेज आहे, हिंदू सक्सेशन ॲक्ट, मुस्लिम तर मुस्लिम लॉज, की इंडियन ख्रिश्चन असतील तर इंडियन सक्सेशन ॲक्ट, हे त्यांना लागू आहेत. त्यानुसार जर तुम्ही जर मृत्यूपत्र केलेलं नसेल, मृत्यूपत्राने जर तुम्ही व्यवस्थापन केलं नसेल तर ते ह्या ॲक्टमध्ये जे दिलेले आहेत त्यानुसार तुमच्या संपत्तीचं वाटप केलं जातं. ते कायदेशीर वारसदार होतात. एकाचं उदाहरण त्याचं म्हणजे आता हिंदू सक्सेशन ॲक्ट खाली मी जर मगाशी सांगितलं तसं क्लास 1 लिगल एअर्स जे आहेत, आई, बायको आणि मुलं म्हणजे मुलं आणि मुली दोन्हीसुद्धा, किंवा मुलगा तुमचा तुमच्या आधी गेलेला असेल तर त्याचे कायदेशीर वारसदार. अच्छा. प्रीडिसीज सन असेल किंवा प्रीडिसीज डॉटर असेल तर तिचे जे वारसदार आहेत ते सुद्धा क्लास 1 लिगल एअर्समध्ये येतात. अच्छा, ओके. ते जर नसतील, लग्न नसेल झालं, आई नसेल तर मग क्लास 2मध्ये वडील येतात. ओके. म्हणजे ह्याच्याप्रमाणे जातात. ओके. आता मुस्लिम लॉमध्ये देखील तसाच हे आहे, म्हणजे त्यांचे नियम ह्याच्यापेक्षा जरा वेगळे आहेत. ओके. त्यांच्यामध्ये फिक्स एअर्स म्हणजे फिक्स सक्सेशन आणि
रेसिड्युअल शेअर म्हणजे असे हे कन्सेप्ट्स आहेत की त्या जास्त आत्ता पण मी इथे डिटेलमध्ये सांगत ओके. कारण की मेजॉरिटी आपल्याकडे हिंदू ॲक्ट लागत असल्यामुळे मी हिंदूंच्याबद्दल बोलतो. ओके. महाराष्ट्र गृहनिर्माण कायदा नेमका काय आहे? बेसिकली कसं आहे, सोसायटीकरता महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट किंवा ओनरशिप फ्लॅट ॲक्ट हा लागू होतो. कोऑपरेटिव्ह सोसायटीज, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज करता 2021 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन इश्यू करून अमेंडमेंट केली, अच्छा. बदल केला. त्याच्यात त्यांनी सांगितलं, त्यांनी सुसह्य केलं की जी कायदेशीर पोझिशन, लिगल पोझिशन जी होती ती त्यांनी तिथं क्लॅरिफाय केली आणि त्यांनी असं सांगितलं की नॉमिनी जो आहे तो नॉमिनी हा फुल फ्लेज मेंबर सोसायटीचा होणार नाही, तर तो प्रोव्हिजनल मेंबर होईल, टेम्पररी मेंबर होईल. आणि प्रोव्हिजनल मेंबर झाल्यानंतर जोपर्यंत कायदेशीर वारसदार म्हणजे कायदेशीर त्यांनी जे 4 प्रकारचे हे दिलेले आहेत, 5 प्रकारचे दिले आहेत, त्यानुसार एक तर तुम्ही कोर्टाकडनं सक्सेशन सर्टिफिकेट आणलं पाहिजे किंवा तुम्ही कायदेशीर विल असेल तर प्रोबेट आणलं पाहिजे. तिसरं नसेल तर सगळ्या कायदेशीर वारसदारांनी सेटलमेंट डीड जे आहे, कोणाला हे मिळेल, कसं मिळेल, हे ह्याचं पत्र जे आहे किंवा सेटलमेंट डीड जे आहे, डीड आहे ते तुम्ही सोसायटीला दिलं तर त्याच्यानुसार किंवा बाकीच्या कायदेशीर वारसदारांनी त्यांचे हक्क सोडपत्र दिलं आणि एकाचं नावावर फ्लॅट द्यावा असं म्हणलं तर ते ही जी पत्र दिली तर त्यानुसार ती पत्र दिल्यानंतर सोसायटी त्याचा विचार करून त्यानुसार ह्याच्यामध्ये जे म्हणलेलं आहे त्यानुसार ते त्यांच्या नावावर तो परमनंट मेंबर त्या सोसायटीचा होईल. आता बऱ्याच वेळा कसं होतं की हा मुद्दा कुठे येतो की फ्लॅटमध्ये लिगल एअर्स जे आता मगाशी सांगितलं पण 3 लिगल एअर्स किंवा 4 लिगल एअर्स आहेत, आई आहे, बायको आहे, मुलं आहे, मुलं एकपेक्षा जास्त असतील, तर हे सगळे एका ठिकाणी राहू शकतीलच असं नाही आहे. मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचे लग्न झाल्यानंतर ते वेगळे लागतात. 2 मुलं असतील तर 2 मुलांपैकी दोन्ही मुलं एका ठिकाणी राहणं, एका जागेत राहणं, ह्या जागा आपल्या फ्लॅट्स लहान आहेत त्याच्यामध्ये राहणं शक्य नाही. त्यामुळे आता ह्यापैकी कोणी जागा वापरायची किंवा मुलगी आहे, मुलीचं लग्न झालं आहे पण तिचा त्या फ्लॅटमध्ये हक्क आहे, मग ती हक्क सोड पत्र देऊ शकते किंवा ती म्हणून साहेब माझा जो हक्क आहे तो तुम्ही मला विका, माझ्याकडे विकत घ्या, मी सोडते मला हक्क पण तुम्ही मला, मी एक्सचेंज डीड देऊ की मी माझा शेअर जो आहे, घडलेली घटना सांगतो. ओके. एका गृहस्थांना 2 मुली होत्या, बरं, त्यांच्या नावावर फ्लॅट होता, बायको त्यांची आधी गेलेली होती आणि 2 मुली होत्या त्यांना. एका मुलीचं लग्न झालेलं होतं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न होणार होतं. बरं. धाकटी लहान मुलगी जिचं लग्न व्हायचं होतं ती वडिलांबरोबर राहते, ती वडिलांची सगळी काळजी घेत होती. अच्छा. पण वडिलांनी मृत्यूपत्र केलेलं नव्हतं. अरे बरं. त्यामुळे बायको नव्हती, आई आधीच गेलेली होती, त्यामुळे कोण राहिलं कायदेशीर वारसदार म्हणून तर 2 मुलीच राहिल्या. मुली. आणि दोन्ही मुली हट्टायला पटल्या मला जागा पाहिजे. एकीचं लग्न असं ती लग्न करणार होती, मग तिने ह्या याच्यात करायचं काय, त्यावेळेला नाही आम्ही करणार नाही. मग वकिलांच्या सल्ल्याने असं हे झालं की दोघी तर ह्या फ्लॅट लहान नाही, दोघी एका ठिकाणी राहू शकत नाहीत. मोठ्या मुलीचा तुला फ्लॅट आहे, तू त्यामध्ये राहतीस, मग तू हे कशाला पाहिजे तरी पण. त्यावेळेला नाही मी माझा हक्क नाही सोडणार. मग ठीक आहे, मग तू तुझा हक्क जो आहे तो तिला विक. अच्छा. म्हणून त्यांनी त्याचा हक्क विकला बहिणीला. 50% दोघांचा शेअर्स होते. तिने तिचा 50% हक्क सोडला, धाकट्या बहिणीला दिला आणि तो फ्लॅट धाकट्या मुलीच्या पूर्ण नावावर झाला. ओके. म्हणजे असे सुद्धा होऊ शकतं. अच्छा, म्हणजे ही सरळ सरळ केस होती तशी, म्हणजे सरळ सामोपचारांनी मिटलेली ही केस आहे. पण ह्याच्यात इंडियन सक्सेशन ॲक्ट हिंदू सक्सेशन ॲक्ट खाली काय, दोन्ही मुलांचा हक्क, दोन्ही मुलींचा हक्क लावायला होता. दोन्ही मुली एका जागेत राहू शकत नव्हत्या.
कारण दोघांचे संसार वेगळे आहेत. वेगळे आहेत. खरं आहे, खरं आहे, अगदी. मग सामोपचारांनी हे ते केलं. त्या दुसऱ्या लहान मुलींनी धाकट्या बहिणींनी ती जागा विकत घेतली ओके. आणि दोघांचंही आता व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू आहे. म्हणजे हा कायदा तरतूद असल्यामुळे हे खूप सहजासहजी होऊ होऊ शकतं असं शकतं. आपण म्हणू शकतो. वा वा. म्हणजे सोसायटीमध्ये ते हे केल्यामुळे यांनी गिफ्ट दिलं. आणि काही काही जण असंही आहेत की बहिणी म्हणतात की माझं चांगलं चाललेलं आहे, भावांनी घ्यावं, हक्क सोडून देतात. तसे झालेले आहेत घटना. नाही, मला वाटतं हा संस्काराचा भाग आहे आणि तुम्ही किती एखादी गोष्ट ओढून ठेवू शकता आणि तुम्ही किती बॉन्डिंग आहे तुमचं भावा बहिणीचं, त्यावर पण हे हे सगळं असू शकतं आहे. आणि मुख्य म्हणजे कोर्टात जाऊन तुम्ही कोर्टाच्या सगळ्यांना माहिती आहे की कोर्टामध्ये गेलं की मॅटर्स बरेच वर्ष निकाल लागायला लागतो. खरं आहे, खरं आहे. मग हे करण्यापेक्षा आणि तो कितपत पडण्यापेक्षा त्याच्यात आणि केसमध्ये हे वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही सामोपचाराने हे मुद्दे सोडू शकता. वा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सर आणि छान पद्धतीने तुम्ही तो एक्सप्लेन केला. पुढचा प्रश्न घेऊया. येस सर. महाराष्ट्र सोसायटी कायद्यातील अलीकडील सुधारणांच्या संदर्भात तात्पुरता सदस्य म्हणजेच प्रोव्हिजनल मेंबर ह्या संज्ञेचा अर्थ काय आहे नेमका? आता एक तर नॉमिनेशन केलेलं असेल तर सोसायटी जे आहे ते नॉमिनीच्या नावावर मृत्यू झाल्यानंतर ते त्याच्या नावावर ट्रान्सफर केलं. पण ते ट्रान्सफर आधी जसं सांगितलं मी तसं ते ट्रान्सफर करणारे जे आहेत त्यांच्या नावावर जे केलं आहे हे प्रोव्हिजनल केलं जातं. म्हणजे टेम्पररी केलं जातं. टेम्पररी. किंवा आता काय सगळे वारसदार आहेत आणि वारसदारांना कोर्ट ऑर्डर आणण्याकरता म्हणून वेळ लागत असेल तर त्याच्यापैकी एक जण जे आहे त्यांना ते कोर्टाच्या नावाने त्यांना प्रोव्हिजनल मेंबर म्हणून ॲडमिट केलं जातं. कारण आणि सोसायटीचा मेंटेनन्स भरायचा आहे, तिथं राहायचं आहे, घराची काळजी घ्यायची आहे, फ्लॅटची काळजी घ्यायची, ह्याच्याकरता म्हणून प्रोव्हिजनल मेंबर म्हणून सोसायटी जी आहे ते कायदेशीर वारसदार किंवा आता विल आहे आणि विलमध्ये ज्या विल प्रोबेट आणण्याकरता म्हणून त्यांनी सोसायटीने सांगितलं की नाही तुम्ही आम्हाला कोर्टाची ऑर्डर पाहिजे, तुम्ही प्रोबेट किंवा लेटर ॲडमिनिस्ट्रेशन घेऊन या. पण तोपर्यंत ऑर्डर येईपर्यंत आम्ही ह्या जी व्यक्ती म्हणलेली आहे त्याला आम्ही प्रोव्हिजनल मेंबर म्हणून देतो. ओके. किंवा सगळ्या कायदेशीर वारसदारांनी जर लिहून दिलं की नावावर द्या, ट्रान्सफर करा, तर ते तसंही होऊ शकतं. पण ते होणार नसेल तर तोपर्यंत टाईम गॅप अरेंजमेंट म्हणून जे आहे ते तो प्रोव्हिजनल मेंबर राहतो. ओके. आणि सोसायटीचे जे लायबिलिटीज आहेत म्हणजे सोसायटीला पर्टिक्युलरली मेंटेनन्स देणं जो आहे किंवा मिटिंगला अटेंड करणं म्हणे ह्या ज्या जबाबदारी आहेत त्या करण्याकरता प्रोव्हिजनल मेंबर्स नेमला जातो. आणि परमनंट जेव्हा कोर्टाच्या ऑर्डर आदेशानुसार तर जे आहेत कायदेशीर वारसदार किंवा त्यापैकी एक किंवा मृत्यूपत्रामध्ये जे ज्यांच्या नावावर केलं असेल त्यांची ऑर्डर पडून त्यांना परमनंट हे केलं जातं. अच्छा सर, आजचा शेवटचा प्रश्न. ही सगळी परिस्थिती पाहता म्हणजे जे डिस्कशन झालेलं आहे, सध्याची परिस्थिती सोसायटीमध्ये पाहता तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? नाही, मी सल्ला असा देईल की तुमच्या घरामध्ये सलोख्याचं वातावरण जरी असलं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या संपत्तीचं तुम्हाला योग्य वाटेल असं संपत्तीचं व्यवस्थापन करणं किंवा तुमच्यानंतर वादविवाद कमी व्हावेत आणि तुम्हाला ज्याला जागा द्यायची किंवा काही द्यायचं आहे ते होण्याकरता म्हणून मृत्यूपत्र करणे हे जरुरीचं आहे. आणि मृत्यूपत्र करणं टाळू नये. करायचं आहे म्हणून आता बऱ्याच वेळा असं होतं की नाही करायचं रे, पण आत्ता कशाला, आत्ता काय मला आवडतं, मला काहीच होत नाही आहे. पण जन्म आणि मृत्यू हे देवानी स्वतःच्या हातात ठेवलेले आहेत. मृत्यू केव्हा येईल सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मृत्यूपत्र करणे हे योग्य आहे. आणि त्याला प्रोसेस एक तर प्रोसिजर कमी आहे आणि ते केव्हाही तुम्ही बदलू शकता. म्हणजे परिस्थिती बदलली तर तुम्ही बदलू शकता. त्यामुळे मृत्यूपत्र करणे आणि आपल्या इच्छेनुसार संपत्तीचं वाटप करणं हे योग्य ठरेल असं मला वाटतं. ओके. त्यामुळे मृत्यूपत्र करावं असं मी जरूर सल्ला देईल.
सर ह्याचाच एक सब क्वेश्चन आहे म्हणून विचारतो. हां. अशी काही वयोमर्यादा आहे का की त्या काळात तुम्ही शक्यतो हे केलं पाहिजे मृत्यूपत्र? नाही, वयोमर्यादा अशी काही नाही आहे. कुठल्याही परंतु वया- हां, परंतु तुम्ही मिडल एजमध्ये आले, जर तुम्हाला काही व्याधी नसतील नसतील. तर 40-45च्या सुमारास तुम्ही मृत्यू, कारण की त्यावेळेस तुम्ही सेटल झालेले असता, बरोबर. तुमचे फॅमिली पिक्चर क्लिअर असतं तुमच्या पुढे. बऱ्याच वेळा कसं होतं की घरात 2 मुलं असतात, पण दोन्ही मुलं सारखी नसतात, त्यांची वागणूक वेगळी असते, त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतात. एक स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाऊ शकतो आणि दुसरा मुलगा जो आहे त्यामुळे कमी पडू शकतो. पडेल असं नाही. सामान्य आपण काय म्हणतो की आपण कोणाला हात देतो की जो ज्याला weak आहे, गरज आहे त्याला गरज आहे देतो. त्याला. जो स्वतःच्या हे करू शकतो त्याला देऊ द्यायलाच पाहिजे असं त्या हक्क डावलायचा का असं नाही आहे. पण मदतीची गरज कोणाला आहे किंवा काय आहे ह्याच्याकरता जो ज्याची गरज आहे, मी मगाशी जसं सांगितलं की मेंटली रिटायर्ड आहे आणि एक मुलगा चांगला आहे, तर तुम्ही मृत्यूपत्राने त्याला दिलं किंवा त्याच्याकरता फॅमिली ट्रस्ट केलं, भावालाच तुम्ही तुमच्या मोठ्या मुलालाच तुम्ही त्याला ट्रस्टी म्हणून नेमलं आणि त्याची काळजी घ्यायला सांगितली तर योग्य होईल. खरं आहे, खरं आहे. त्यामुळे आता आपलं कित्येक वेळा वाटतं नाही याला आपण मदत केली पाहिजे, तर मदत कशी करू आपण? ते मृत्यूपत्रामध्ये त्यात स्पेसिफाय करून आपण करू शकतो. वा वा वा. किंवा तुमची मुलगा मी जर म्हटलं तर मुलगा असं नाही म्हणते, मुलीचं सुद्धा तसंच आहे. मुलीला जरुरी असेल तुम्ही मुलीला हात द्या, मदत करा. किंवा तुमची मुलगी आणि जावई तुम्हाला जास्त मदत करतायत, तुम्ही त्यांना द्या. किंवा सून तुमची चांगली आहे, सून तुमची काळजी घेते, तुम्ही सुनेला देऊ शकता. चांगला संदेश सर तुम्ही या आजच्या चर्चेतनं दिलेला आहे. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि एवढा तुमचा बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नेहमी तुमचे आभार मानतो. तुम्ही मला इथं बोलवलं आणि काहीही बोलायला परवानगी दिली याच्याबद्दल धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच.